अक्षरी दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडताची क्षण केवी होय परिसा. त्यामुळे गुरु म्हणजे अक्षरे दोन पण अमृताचा समुद्र जाण असं गुरु या तत्वाच्या संबंधाने गुरुचरित्रकार लिहितात. आज ही गुरु शिष्याची परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये वर्षानुवर्षे अनादी कालापासून चालत आलेली आहे. भारतीय संस्कृतीची जी महत्वाची वैशिष्ट्ये काही आपल्या समोर सांगितली जातात त्याच्यामध्ये एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की अध्यात्माच्या पायावर उभी असलेली एकमेव संस्कृती तिचं नाव भारतीय संस्कृती. आणि या अध्यात्माला पूर्णपणे आयाम देण्याचं काम ज्या परंपरेकडून केलं जातं ती गुरु शिष्य परंपरा आहे. आज भारत विकास परिषदेचे जे वेगवेगळे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये ही गुरुवंदना किंवा गुरुपूजनाचा एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम किंवा एक कार्य आपल्या संस्थेच्या वतीने या ठिकाणी केलं जातं. मला ही पंचसूत्री पाहिल्यानंतर फार कौतुक वाटायला लागलं. संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण. मला असं वाटतं की आपण समाजामध्ये काम करणारी सगळी मंडळी आहोत. थोडं स्पष्ट बोलायचं झालं तर समाज याच्यातलं स हे अक्षर खूप महत्वाचं आहे. आणि त्याहीपेक्षा मंदारजी आणखीन थोडं स्पष्ट पुढं बोलायचं झालं तर हा स निघून गेल्यानंतर काय होत आहे ही परिस्थिती आपण रस्त्यावर पाहतोय. त्यामुळे हा स खूप महत्वाचा आहे. मला वाटतं की ह्या समाजातला जो स आहे या स चा अर्थ आहे संपर्क, या स चा अर्थ आहे सहयोग, या स चा अर्थ आहे संस्कार, या स चा अर्थ आहे सेवा आणि या स चा अर्थ आहे समर्पण. आणि हा स टिकायचा असेल तर भारत विकास परिषद लागते. कारण हा स टिकविण्याकरता आपण काम करणारी सगळी मंडळी आहोत. हा स समाजातला राहावा टिकावा याच्याकरता आपण सातत्याने प्रयत्न करणारी मंडळी आहोत. आणि या स मधला एक भाग संस्काराच्या अखत्यारीत येणारा भाग म्हणजे हा गुरुपूजनाचा कार्यक्रम आहे. मी आपल्याला बोललो की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रामायण आहे, महाभारत आहे, या सगळ्या ग्रंथांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करायला लागतो त्यावेळेस गुरु हा शब्द आल्याशिवाय कोणताही ग्रंथ पूर्णच होत नाही. माझ्यापेक्षा अधिक पद्धतीने आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारी मंडळी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये तर जेव्हा ज्ञानोबारांच्या मुखामध्ये गुरु शब्द येतो तेव्हा ज्ञानोबारांची वाचा थांबत नाही. एवढं गुरु शब्दाबद्दल बोलायला लागतात. प्रसंगी निवृत्तीनाथ महाराजांना हस्तक्षेप करावा लागतो आणि निवृत्तीनाथ महाराज म्हणतात आता ते गुरु शब्दाचा आख्यान पुरे कर, मागून चालू आलेला विषय चालू ठेवा. याचा अर्थ ज्ञानोबारांची वाचा थांबत नाही गुरु शब्दाबद्दल बोलताना. कोणताही अध्याय घ्या आणि कोणतीही ओवी घ्या तर तिथून कुठून तरी गुरु शब्दाकडे ज्ञानोबाराय जातातच. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये 12व्या अध्यायाची केलेली सुरुवात ही गुरुपूजनाने केलेली सुरुवात आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकावर भाष्य करत असताना यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतीर मम या श्लोकाचं भाष्य करताना ज्ञानोबारांनी दिलेले जे दृष्टांत आहेत ते दृष्टांत खूप महत्वाचे. चंद्र तेते चंद्रिका, शंभू तेते अंबिका, संत तेते विवेका असने कीजे. आणि मग एक एक दृष्टांताची रेलचेल करता करता ज्ञानोबाराय बोलतात गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजैसे. मला कधी कधी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. खरं तर ही ओवी ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायात शेवटच्या श्लोकावर भाष्य करताना आलेली ही ओवी दृष्टांत म्हणून आलेली ओवी. कारण ही दृष्टांत आहे. ज्ञानोबाराय सांगतात की जसं चंद्र जिथं आहे तिथं चंद्रिका आहे, शंभू जिथं आहे तिथं अंबिका आहे, संत जिथं आहे तिथं विवेक आहे, तसं गुरु जिथं आहे तिथं ज्ञान आहे, जिथं ज्ञान आहे तिथं आत्मदर्शन आहे आणि जिथं आत्मदर्शन आहे तिथं समाधान आहे. ज्ञानोबारांनी ही दृष्टांत म्हणून दिलेली ओवी आहे. पण ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य असं आहे ज्ञानोबारांनी दिलेले दृष्टांत सुद्धा सिद्धांत असतात. हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजैसे या ओवीला थोडं पाठीमागून जर आपण सोडवत आलो तर शेवटचा शब्द आहे समाधान. आणि मला वाटतं की या शब्दाच्या भोवती आपल्या सगळ्यांचं जीवन फिरतं आहे. प्रत्येकाला अपेक्षा असते समाधानाची. प्रत्येक जण शोधत आहे समाधान. मला कधी कधी आश्चर्य वाटतं जर एखाद्याला विचारलं कसं चाललंय तर आपल्याला पंढरपुरामध्ये तर अशी माणसं भेटतात ठेविले अनंते तैसेची राहावे हे अर्धच प्रमाण पाठ असतं त्यांचं. पुढलं अर्ध प्रमाण पाठ नाही.
पुढलं अर्धप्रमाण फार महत्वाचं आहे. चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे समाधान हा शब्द बोलण्यातला नाहीये, समाधान हा शब्द अनुभूतीचा आहे. मराठीमध्ये काही शब्द असे आहेत की त्या शब्दांची चर्चा उपयोगाची नाहीये, त्या शब्दांच्या अनुभवाला महत्व आहे. आनंद हा शब्द अनुभूतीचा आहे, सत्य हा शब्द अनुभूतीचा आहे, समाधान हा शब्द अनुभूतीचा आहे. कपिल महामुनींचं नाव आपण ऐकून आहात. लहान होते, बागेमध्ये गेले, आंब्याची बाग होती. एका आंब्याच्या झाडाखाली बसले. अगोदरच 2 माणसं येऊन बसलेली होती आणि ती 2 माणसं चर्चा करत होती, आनंद कशात आहे. पहिला म्हणायचा कर्मात आहे, दुसरा म्हणायचा ज्ञानात आहे, पुन्हा पहिला म्हणायचा योगात आहे. ही आनंदाची चर्चा चालू आहे. कपिल मुनी तिथं लहान होते, बसलेले होते. त्या आंब्याच्या झाडाने कपिलांना विचारलं, का हो कपिल, तुम्हाला एक आंबा देऊ का? लहान मुलगा नको कशाला म्हणेल, द्या. एक हातामध्ये आंबा आला आणि आंबा असा खायला सुरुवात केल्याबरोबर आंब्याच्या झाडाने विचारलं, का हो कपिल, ही 2 माणसं माझ्या सावलीमध्ये बसून काय करतायत? कपिलांनी सांगितलं, ती 2 माणसं चर्चा करतायत. म्हटले कशावर चर्चा करतायत? म्हटले आनंद कशात आहे याच्यावर चर्चा करतायत. आंब्याच्या झाडाने विचारलं, मग तुम्ही का चर्चा करत नाही? तुम्ही तर आंबा खाताय, तुम्ही का आनंदावर चर्चा करत नाही? कपिलांनी सांगितलं, मी आनंदात आहे म्हणून मला आनंदावर चर्चा करायची गरज नाही. ते आनंदात नाहीत म्हणून आनंदावर चर्चा करतात. त्या आंब्याच्या झाडाने विचारलं, का हो कपिल, तुम्हाला जसा आंबा दिला तसा त्या दोघांना आंबा देऊ का? कपिलांनी सांगितलं नको. म्हटले का? त्यांना आंबा दिला तर ते आंब्यावर चर्चा करतील पण आंबा खाणार नाही. कारण माणसाला चर्चेची सवय लागली की तो कुठेही चर्चाच करत राहतो. अनुभूतीला महत्व आहे आणि या अनुभूतीपर्यंत जे घेऊन जातात त्यांना गुरु म्हटलं जातं. आनंदाच्या अनुभूतीपर्यंत, ज्याला वेदांतामध्ये ब्रह्मानुभूती म्हटलं जातं. आपल्याकडे उपनिषदामध्ये 4 महावाक्यांचा जो विचार केला जातो, तत्वम असे असेल, अहम ब्रह्म अस्मी असेल, या महावाक्याच्या श्रवणाने त्या अनुभूतीपर्यंत घेऊन जाणारे जे असतात ते गुरु असतात. फक्त त्या शिष्याकरता मग त्याला विवेकाची गरज आहे, वैराग्याची गरज आहे, शमदमादी षटक संपत्तीची गरज आहे, मुमुक्षुतीची गरज आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी हा सगळा एकाच ओळीमध्ये विषय मांडला. ऐसी कर्म साम्य दशा जेत होय विरेशा, मग श्री गुरु अपैसा भेटीची गा. आणि याला जोडून तुकाराम महाराजांनी प्रमाण दिलं, मग लावणी हात कुरवाळीला माता, सांगितली चिंता न करावी. त्यामुळे आपली कर्मसाम्य दशा झाली की आपल्याला गुरुंकडे जाण्याची गरज नाही. गुरु स्वतःहून आपल्याला शोधत शोधत येतात आणि मग आपल्या डोक्यावर हात ठेवतात. अशी दिव्य परंपरा आपली गुरु शिष्य परंपरा सांगितली जाते. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा जो अभंग मगाशी गायला गेला तो अत्यंत अगदी प्रसिद्ध असलेला अभंग, श्री गुरु सारिका असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, इथला इतरांचा लेखा कोण करी हा खूप महत्वाचा विषय आहे. मला कधी कधी ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. श्री गुरु सारिखा, पण सारिखा कोण हे नाही पुढे लिहिलं. श्री गुरु सारिखा श्रीमंत असं नाही म्हटले, श्री गुरु सारिखे वडील असंही नाही म्हटले. थोडं पुढे बोलतो, श्री गुरु सारिखा देव असंही म्हटले नाही. श्री गुरु कोणासारखे? ज्ञानोबाराय बोलतात, माझे श्री गुरु माझ्या श्री गुरु सारखे. याला आपल्याकडे व्याकरणामध्ये अनन्वय अलंकार असं म्हटलं जातं. त्यांची तुलना कोणाबरोबरही करता येत नाही. सरते शेवटी फक्त एक मुद्दा मांडून मी थांबेल. राजा अलेक्झांडरचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलंय. राजा अलेक्झांडर जेव्हा घोड्यावर बसून प्रवासाला निघाला, काही युद्धाला निघाला, त्याचे वडील समोरून येत होते. त्यांचं नाव होतं राजा फिलिप्स. राजा अलेक्झांडरनी वडिलांना लांबूनच नमस्कार केला, वडिलांनी लांबूनच आशीर्वाद दिला. थोडं आणखीन पुढे गेल्यानंतर एक फाटक्या कपड्यातला फकीर समोरून येत असलेला राजा अलेक्झांडरनी पाहिल्याबरोबर राजा घोड्यावरून खाली उतरला, त्या फकीराला दंडवत घातला. त्या फकीराने यांच्याकडे डुंकूनही पाहिलं नाही. त्यांच्या पायाखालची माती उचलली, कपाळाला लावली. तो फकीर निघून गेलेला होता. पुन्हा हा राजा घोड्यावर बसला. सेनापतीने राजाला विचारलं, राजा तुमचे वडील आले, तुम्ही लांबून नमस्कार केला, पण या फकीराला मात्र फाटक्या कपड्यातला एक हातामध्ये काठी, दुसऱ्या हातामध्ये कटोरा, मळकटलेले कपडे, त्यांना मात्र तुम्ही दंडवत घातला. कोण होता हा मनुष्य, वयोवृद्ध मनुष्य? राजाने उत्तर दिलं, ज्याला मी दंडवत घातला तो सामान्य मनुष्य नाही, ते माझे गुरु आहेत आणि त्यांचं नाव आहे डायोजिनियस. मग तुम्ही त्यांना दंडवत घातला? त्याचं उत्तर देताना राजांनी सांगितलं, माझ्या वडिलांना मी भले लांबून नमस्कार केला असेल, पण मी माझ्या गुरूंना मात्र साष्टांग दंडवत घातला. याचं कारण आहे, माझ्या वडिलांनी मला स्वर्गातून पृथ्वीवर आणलं, पण माझ्या गुरूंनी माझ्याकरता पृथ्वीवर स्वर्ग निर्माण केला, म्हणून मी त्यांना साष्टांग दंडवत घालतो. याचा अर्थ गुरु
ही व्यक्ती नसते, तर गुरु हे एक तत्व असतं. आणि मला वाटतं की जेव्हा आपण एखाद्या गुरुपूजनाचा कार्यक्रम घेतो तेव्हा तो गुरु तत्वाचं पूजन आपल्याकडे असतं आणि त्यामुळे त्यांना जन्मही नसतो आणि त्याचा नाशही नसतो. ते अनादी अनंत असं वेदांतातल्या शब्दातून बोलावं लागतं. आणि त्या अनुषंगाने त्या सद्गुरूंच्या तत्वाचा कृपाशीर्वाद आपल्याला लाभावं याच्याकरता अंतःकरणामध्ये जी आवश्यकता असते तिचं नाव आहे श्रद्धा, की ज्याचा उल्लेख भगवंतांनी गीतेमध्ये केला. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः सहितेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिमचिरेन अधिगच्छति. मला वाटतं त्या श्रद्धेने आपण सगळीजण इथं आलेला आहात. ज्या परंपरेचं पूजन केलं त्या परंपरेचा कृपा आशीर्वाद आणि प्रसाद आपल्या भारत विकास परिषद आणि आपल्या सर्वांवर अखंड पद्धतीने पांडुरंगाचा, ज्ञानोबाराय तुकोबारायांचा आशीर्वाद राहावा अशी प्रार्थना या निमित्ताने करेन. जेव्हा आदरणीय काने मॅडमचा मला फोन आला की असं गुरुपूजनाचा कार्यक्रम घेतोय, मी थोडंसं त्यांना म्हटलं की आपण कोणाचा तरी घेऊ. मी भारत विकास परिषदेतर्फे येतो, मी येतो तिथं, आणखी कोणाचा तरी. ते म्हटले नाही, सगळ्यांचे घेऊन झालेत, आता नंबर तुमचा आहे म्हटलं. त्यामुळे मला माहीत नाही, पण मी मोठा नाहीये, पण मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या या परंपरेचं पूजन आहे एवढं निश्चित आहे. कारण या सगळ्या मंडळींना लहानापासून पाहत पाहत आम्ही मोठी झालेलो आहोत. या सगळ्यांचे आशीर्वाद, यांचे अनेकदा प्रवचनं, भाषणं, बोलणं ऐकलेलं आहे. त्यामुळे इथं मला जरी आपण परंपरेचं म्हणून गुरुपूजन केलेलं असलं तरी मी भारत विकास परिषद आणि इथं उपस्थित असलेल्या सर्वांना एक गुरु या तत्वानेच आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि आपला आशीर्वाद व्यक्तिशः माझ्यावर अखंड पद्धतीने राहावा अशी प्रार्थना करेन. माझे वडील सद्गुरू दादा आहेत, माझी आई इथं आहे. घरातल्या सगळ्याबद्दल काल तुम्ही विचारलं होतं, परंतु काही ज्याच्या त्याच्या व्यस्ततेप्रमाणे डॉक्टरनाही मी म्हटलं होतं त्यांची एक मीटिंग आहे त्यामुळे ते बाहेर आहेत. माझ्या घराची पुण्यामध्ये असल्यामुळे ते सगळे पुण्यामध्ये आहेत. परंतु आपण केलेलं हे जे पूजन आहे ते मूळ महाराजांपर्यंत पोच करण्याचं काम माझं आहे, ते मी निश्चित करेन. आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर अखंड पद्धतीने राहावा एवढीच एक प्रार्थना पांडुरंगाच्या, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या, मूळ माणकोजी बोधले महाराजांच्या आणि आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी करेल आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण.